नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी ही कॉन्सलरला फोन करते आणि बोलते की मी तुमचा मेसेज बघितला होता, परंतु फोन करणे जमले नाही. तेव्हा कॉन्सलर बोलतो, म्हणजे तुम्हाला आता काउन्सिलिंगची गरज नाही का? तेव्हा नंदिनी बोलते, आता तर आमचे खूप मोठे भांडण झालं आहे. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही पार्थसमोर आल्यानंतर स्वतःच्या मनामध्ये बोलत असते, मी खरंच पार्थच्या प्रेमामध्ये पडले तर नाही ना? तेव्हा पार्थ हा काव्याला बोलतो, हो तुम्ही खरंच प्रेमामध्ये पडला आहात. आता मनामध्ये आले आहे, फक्त ओठांवर येणे बाकी आहे. आणि तेव्हा काव्य ही भावूक होऊन पार्थकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही कॉन्सलरला भेटायला गेलेली असते व कॉन्सलरला सांगत असते की जीवाचा स्वभाव असा आहे की मला आणखीन समजत नाही. जेव्हा चिडलेले असतात तेव्हा खूपच रागवतात. आणि तेव्हा कॉन्सलर बोलतो, म्हणजे तुम्ही आता त्यांना चांगलंच ओळखायला लागला आहात. तर तेव्हा नंदिनी बोलते, हो एवढ्या दिवसांपासून त्यांच्याबरोबर संसार करत आहेत. तेव्हा कॉन्सलर बोलतो, परंतु तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट देखील आहे. तेव्हा नंदिनीची बोलती बंद होते. ती भावूक होऊन कॉन्सलरकडे पाहू लागते. तर इकडे आपण पाहतो जीवा हा पहिला पगार बाबांकडे देतो. पहिल्या महिन्याची पगार देतो आणि बोलतो, बाबा ही माझी पहिल्या महिन्याची पगार मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि तेव्हा बाबा देखील त्याच्याकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पार्थच्या प्रेमामध्ये पडली का व ती पार्थला बोलून दाखवणार का? आणि त्याचबरोबर नंदिनी देखील आपले प्रेम जीवाकडे व्यक्त करणार का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.